कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीचे दापोली मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आज रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरे दापोलीतील आझाद मैदान या ठिकाणी संजय कदम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत। या सभेची जय्यत तयारी सभास्थळी करण्यात आली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तसेच दापोली मतदारसंघात हजारोंच्या संख्येने संजयराव कदम समर्थक या सभेसाठी रवाना झालेत। दापोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे। आज या सभेत आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। महाविकास आघाडीच्या वतीनं डायच्या नरेंद्रजी करमरकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे। मोजकीच मंडळी डायसवर येतील। सुरक्षतेचा विचार करता आपण प्रत्येकाने हात वर करा। अंधारात गाठायची वाईर संघावर या ठिकाणी नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब करायचा नाही, नादच खुळा त्यांना आसन होण्यासाठी व्यासपीठ रिकामं करायचंय। व्यासपीठाच्या डाव्या बाजूला काही खुर्च्या आहेत, त्या ठिकाणी बसू शकता अशी सूचना या ठिकाणी आहे। थोडं सगळ्यांनी पुढे प्रत्येकाची खुर्ची आणि मागच्या मधल्या खुर्च्याच्या 2-4 रिकामे दिसतात प्रत्येक मी व्यासपीठावरती सर्व कार्यकर्त्यांना विनंती, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो पॅसेज आहे मी पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, व्यासपीठाच्या डाव्या बाजू सन्माननीय अमोल भैया कीर्तिकार।